मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या पहिल्या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत तब्बल 9 सदस्य हे यावेळी बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर यापैकी कोण आहे स्ट्रॉंग, कोण आहे वीक, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तर मित्रांनो, पहिली कंटेस्टंट नॉमिनेट झाली ती म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद ही बिग बॉस मराठीच्या घरातली एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. तिची फॅन फॉलोइंग सुद्धा आहे. आता सध्या तिचा बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट नसेल, पण भविष्यात ती खूप सारा कंटेंट देऊ शकते, त्यामुळे ते स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. दुसरा कंटेस्टंट नॉमिनेट झाला तो म्हणजे करण सोनावणे. करण सोनावणेची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. बिग बॉसच्या घरामध्ये तो कंटेंट सुद्धा देतोय, त्यामुळे तो एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. रुचिता जामदार. रुचिताची सध्या फॅन फॉलोइंग नाही, परंतु कंटेंट जबरदस्त आहे. गेले 4 दिवस ती बिग बॉसच्या घरामध्ये मजबूत कंटेंट देते, त्यामुळे ते एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. प्रभू शेळके. प्रभू शेळके याचा जास्त कंटेंट नाही आहे, परंतु बिग बॉसच्या घराबाहेर त्याची फॅन फॉलोइंग आहे. परंतु बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो थोडासा या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये वीक आहे. त्यानंतर अनुश्री माने. अनुश्री माने हिची बिग बॉसच्या घराबाहेर मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि ती बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट सुद्धा देते. गेले 2 दिवस ती दिसली नाही, परंतु तुफानच्या टास्कमध्ये ती एकटी खंबीर उभी राहिली आणि सगळ्यांना भिडले. त्यामुळे ती एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर दिव्या शिंदे. दिव्या शिंदे हिचे बिग बॉसच्या घराबाहेर मजबूत फॅन फॉलोइंग आहे. बिग बॉसच्या घरामध्ये जास्त कंटेंट तिचा सध्या नाही, परंतु ती आपली मतं रोखठोक मांडू शकते. त्यामुळे ती एक स्ट्रॉंग कंटेस्टंट या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आहे असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर सागर कारंडे. सागर कारंडे याची सुद्धा जास्त फॅन फॉलोइंग नाही, परंतु तो जर त्याला कोणी नडला तर तो अक्षरशः भिडतो. हे कालच्या नॉमिनेशन टास्कमध्ये आपण पाहिलं आणि मला असं वाटतं की एक तो स्ट्रॉंग कंटेस्टंट या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आहे. त्यानंतर राधा पाटील मुंबईकर. राधा पाटील यांचा बिग बॉसच्या घराबाहेर एक चांगला फॅन फॉलोइंग आहे, परंतु बिग बॉसच्या घरामध्ये 0 कंटेंट आहे. त्यामुळे त्या सुद्धा मला या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत थोडे वीक वाटतात. त्यानंतर रोशन भजनकर. रोशन भजनकर याचं बिग बॉसच्या घराबाहेर चांगला फॅन फॉलोइंग आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या कंटेंट जास्त नाही, परंतु काल ज्या पद्धतीने 2 बॉडी बिल्डर भिडले, तर तसा एखादा फिजिकल टास्क आला तर रोशन भजनकर हा मजबूत सगळ्यांना भिडू शकतो, नडू शकतो. त्यामुळे तो सुद्धा मला या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत स्ट्रॉंग वाटतोय. तर बाकी सगळे कंटेस्टंट मला स्ट्रॉंग वाटतात, परंतु प्रभू आणि राधा पाटील मुंबईकर हे 2 कंटेस्टंट यावेळी थोडेसे वीक वाटतात. तुम्हाला काय वाटतं? या 9 कंटेस्टंटपैकी कोण आहे वीक, कोण आहे स्ट्रॉंग, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? हे कमेंट्स करून नक्की सांगा.